एक उत्तम वाजंत्रीकार जो असतो ना, तो लग्नाचंही उत्तम वाजवू शकतो आणि मड्याचंही उत्तम वाजवू शकतो. फक्त वाजंत्रीकार उत्तम तेव्हा असतो जेव्हा त्याला तो नियम पाळता येईल की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये. रामदास कदम आणि या सगळ्या लोकांना जर एवढं जरी कळलं असतं की आज विजयादशमी आहे, आजच्या दिवशी चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, तर कदाचित इतकी विकृत भाषा त्यांच्या तोंडी आली नसती. परंतु अडचण अशी आहे की सभ्यता, सुसंस्कृतपणा कशाशी खातात हेच ज्या लोकांना कळत नाही आहे. आणि जे सगळे एका वाजंत्री ग्रुपचे सगळे सदस्य झालेले आहेत त्यांनी काय वाजवावं हा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, उनको उनके हाल पे छोड़ देते हैं. पण त्यांचे ठसे घेतले आणि ठसे कशासाठी घेतले असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो. नाही, मुळात ना जे आपण आहोत तसे त्यांना जग दिसते. प्रॉब्लेम असा आहे रामदास कदमांचा की उद्धव साहेब आजारी असताना उद्धव साहेबांनी अत्यंत विश्वासाने काम करण्याची सगळी अधिकार आणि पत्र एकनाथ शिंदेंच्या नावे दिलं होतं आणि एकनाथ शिंदेंनी त्या पत्राचा दुरुपयोग करत वाया सुरत, गुवाहाटी हा सगळा तख्त पलटवण्याचा प्रकार केला. त्यामुळे रामदास कदमांना वाटतं की त्यांनी जी गद्दारी केली सगळे तसेच असतील. त्यामुळे रामदास कदमांनी कदाचित हे सगळं बोलताना एवढी स्क्रिप्ट मनात आठवताना एकनाथ शिंदेंनी केलेली गद्दारी त्यांना जास्त आठवत असेल, त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला अधिक धुमारे फुटलेले आहेत. हरकत नाही. रामदास कदम वारंवार अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून काही नाही. रामदास कदमांचा प्रॉब्लेम असा आहे की रामदास कदमांना ही सगळी वादग्रस्त विधानं करावी लागतील, कारण हळूहळू शिंदेंची अख्खी शिवसेना ही उदय सामंतांनी कॅप्चर केलेली आहे. उद्याला उदय सामंतांना उपमुख्यमंत्री पदाची जर भाजपने ऑफर केली तर दुसरा अंक शिंदेंच्या सेनेचा होऊ शकतो आणि उदय सामंत सगळ्याचा सगळा गठ्ठा घेऊन भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात. कोकणामध्ये उदय सामंतांची ताकद आता इतकी वाढलेली आहे की कोकणातच काय त्यांना इतरही ठिकाणी कुणी अडवत नाहीये शिंदेंच्या सेनेमध्ये. अशा वेळेला कोकणात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आणि मी कसा कोकणात महत्त्वाचा नेता आहे हे शिंदेंना पटवून देण्यासाठी रामदास कदमांना बडा चढाके आणि अशा पद्धतीने कपोलकल्पित कथा रचाव्या लागतील. ती त्यांची मजबुरी आहे. रामदास कदम, तुम्ही अतिशय सुंदर कथाकार आहात, अजून चांगल्या कथा लिहा, तुम्हाला भविष्य आहे. ज्योती वाघमारे यांनी असा आरोप केलेला आहे जो आपल्या बापाचा एक मिनिट असले काहीतरी चंगू मंगू शेंबड्या लोकांचे प्रश्न विचारू नका, महत्वाचे विचारा. मला काय म्हणायचंय, चिखल भाजपाने तयार केलेला होता. जितका चिखल तयार होतो तेव्हाच कमळं फुलतात ना. त्यामुळे चिखल भाजपने तयार केला होता, पण चिखलाला आणि चिखलातल्या कमळालाही तुडवण्यासाठी म्हणून ठरवून शिवसैनिक मैदानात उतरलेले होते. आता बोला. नाही, मी सांगते ना की शिवसैनिक ठरवून चिखलात उतरले होते, चिखलासहित सगळी कमळं तुडवायला आणि कमळांची राखण करायला जे जे गद्दार आले असतील त्यांना तुडवायला सगळे शिवसैनिक आम्ही आलो होतो. आज दसरा मेळावा आहे, एकीकडे विचाराचं सोनं म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं तर दुसरीकडे चिखलफेक ही शिवतीर्थावरून होणार असा आरोप करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुमच्यावर टीका केली गेली. नाही, शिवतीर्थावरून आपण ऐकलं की काय काय मांडलं गेलं. ते शिवतीर्थावरून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले, दुष्काळाचे प्रश्न मांडले गेले. शिवतीर्थावरून आम्ही पहलगाम, सुफिया कुरेशी या मुद्द्यांवर बोललो. चिखलफेक काय झाली ती नेस्को मध्ये झाली ती तुम्हीच विचारताय, त्यामुळे मला त्याच्यावरती काही वेगळं सांगायची गरजच नाही. मराठवाड्याला असू शकते, गर्वाचे घर खाली, इतकंच सांगेन. फार उन्मत्तपणा जेव्हा माणूस चढतीला असतो ना, म्हणजे जेव्हा तेव्हा तो खाली नजर करून चालतो आणि जेव्हा तो उतरणीला लागतो तेव्हा त्याची नजर जरा वर होते. उतरणीला लागलेले आहेत त्यामुळे जरा वरचढ भाषा सुचते, हरकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.